नमस्कार मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे प्रयोग. तर या प्रयोगावरचे प्रश्न सर्व स्कॉलरशिप परीक्षांसाठी त्याचबरोबर अगदी TET परीक्षेलासुद्धा या घटकावरचे प्रश्न येतात. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग बघूया प्रयोग. प्रयोगाची व्याख्या काय आहे बघा. मराठी व्याकरणात कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. आता प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार कोणते आहेत ते बघूया. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग, दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग. आता यातील पहिला महत्त्वाचा जो प्रकार आहे कर्तरी प्रकार, त्याची आपण माहिती घेऊया. कर्तरी प्रयोग बघा, कर्तरी प्रयोग कुणाला म्हणायचं तर जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग, वचन किंवा पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. म्हणजे आपल्याला एक उदाहरण दिलेलं असतं, म्हणजे उदाहरणामध्ये एक वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यातला जो कर्ता असतो त्या कर्त्याचं जर आपण लिंग किंवा वचन बदलून बघितलं आणि क्रियापद जर बदललं क्रियापद, तर त्या उदाहरणाला आपण काय म्हणायचं, कर्तरी प्रयोग. बघा यातील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो आणि कर्त्याला प्रत्यय नसतो. उदाहरणार्थ बघा, राम आंबा खातो. आता यामध्ये कर्ता कोण आहे, म्हणजेच खाणारा. आंबा खाणारा कोण आहे तर तो राम, म्हणजे या वाक्यामध्ये राम हा काय आहे, कर्ता. आता तुम्ही जर कर्ता बदलून बघितला तर क्रियापदसुद्धा बदलतं. बघा, राम आंबा खातो. रामच्या ऐवजी इथं आपण सीता घ्या, सीता आंबा खाते. कर्ता बदलला की क्रियापद बदलते, म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. आता या कर्तरी प्रयोगामध्ये सुद्धा अजून एक 2 प्रकार आहेत, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. तर ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. आता मी हे फक्त 3 मुख्य प्रकार अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. चला पुढचा दुसरा मुख्य प्रकार बघूया. दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग. याची व्याख्या काय आहे बघा. जेव्हा क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलतं तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. जसं कर्तरी प्रयोगात क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं, तसं कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाचं रूप हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं. याचं काय वैशिष्ट्य आहे बघा, तर यात कर्म प्रथमा विभक्तीमध्ये असतं. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथम विभक्तीत असतो, तसं यामध्ये कर्म प्रथमा विभक्तीत असते आणि इथे कर्त्याला प्रत्यय असतो. बघा, कर्तरी प्रयोगमध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, पण कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो. बघा इथं वाक्य येतात. उदाहरण, रामने आंबा खाल्ला. रामने, राम याला प्रत्यय ने जोडलेला आहे. कर्माला प्रत्यय आहे का, नाही, पण कर्त्याला प्रत्यय आहे. कर्म प्रथमा विभक्तीत आहे आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. कर्त्याला जर प्रत्यय असेल तर ते कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. आता रामने आंबा खाल्ला. आंब्याचं तुम्ही वचन लिंग बदलून बघा. आंबा हे कर्म आहे ना, तर याचं तुम्ही आंब्याच्या ठिकाणी दुसरं कर्म घेऊन बघा, लिंग बदलून बघा, तर तुम्हाला काय होतं आहे, इथं तुम्ही आंब्याचं वचन बदलून बघा. रामने आंबे खाल्ले. जर कर्म बदललं क्रियापद बदलते. कर्म बदललं की क्रियापद बदलते.
म्हणून हे कसलं कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? कर्मणी. लक्षात ठेवा की इथे कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्म बदललं की क्रियापद बदलतं. चला आता पुढचा प्रयोगाचा मुख्य प्रकार बघूया. तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही त्यास भावे प्रयोग म्हणतात. आता बघा, कर्तरीमध्ये आणि कर्मणीमध्ये कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदलत होतं, पण इथं कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानं क्रियापद बदलत नाही. आणि यात कर्ता आणि कर्म दोघाला पण प्रत्यय असतो. कर्ता किंवा कर्म बदललं तरी क्रियापद बदलत नाही. म्हणजे इथं त्या उदाहरणात कर्माला आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो. वाक्य बघा, उदाहरण बघा. रामाने आंब्यास खाल्ले. रामला प्रत्यय आहे ने, आंबाला प्रत्यय आहे स आणि क्रियापद आहे खाल्ले. म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे. आणि कर्ता आणि कर्म तुम्ही जरी बदललं तरी क्रियापद बदलत नाही. सीताने आंब्यांना खाल्ले. काहीही तुम्ही इथं जर कर्ता कर्म बदलून बघितलं तरी क्रियापद बदलत नाही. म्हणून याला काय म्हणायचं? भावे प्रयोग. बघा, लक्षात आलं का? आणखीन एकदा मी तुम्हाला सांगते. कर्तरी प्रयोग बघा. प्रयोगाचे आता 3 मुख्य प्रकार तर तुमच्या लक्षातच आहेत. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर कर्ता प्रथमा विभक्तीत असतो आणि कर्त्याला प्रत्यय नसतो. राम आंबा खातो. राम हा यामध्ये कर्ता आहे, उदाहरण आहे. आता कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर कर्मणी प्रयोगामध्ये वाक्य आहे बघा. रामने आंबा खाल्ला. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही. कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्म बदललं की क्रियापद बदलतं. इथे एवढंच लक्षात ठेवा की कर्त्याला प्रत्यय लागला आणि कर्म प्रथमा विभक्तीत असेल तर ते कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. त्यानंतर बघूया आपण भावे प्रयोग. म्हणजे कर्त्याला आणि कर्माला दोघांना पण प्रत्यय लागलं तर ते भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. आता अशीच काही उदाहरणं आपण बघूया आणि इथं आपण काय करूया, प्रयोगाचं ते कोणतं उदाहरण आहे ते ओळखूया. चला, पहिलं वाक्य आहे सीमा गाय बांधते. कर्ता कोण आहे याच्यामध्ये? सीमा. बघा, आणि कर्म काय आहे? गाय. मग सीमा कर्त्याला प्रत्यय आहे का नाही? आणि सीमाचं जर तुम्ही लिंग बदलून बघितलं तर क्रियापदाचं सुद्धा रूप बदलतं. सीमाच्या ठिकाणी तुम्ही राजू घ्या. राजू गाय बांधतो येणार आहे. त्यामुळे हे कसलं, कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे? तर हे उदाहरण आहे कर्तरी प्रयोगाचं. समजलं? चला, पुढचं उदाहरण आपण बघूया. दुसरं, राजाने राजवाडा बांधला. कर्ता कोण आहे? राजाने. आणि कर्त्याला काय आहे? प्रत्यय आहे. आणि इथं कर्म आहे राजवाडा. इथं तुम्ही कर्माचं जर रूप बदलून बघितलं, अनेक वचन करा, राजवाडे घ्या, तर राजवाडे बांधले येणार आहे. म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलतं. एवढं जरी लक्षात राहिलं तर एवढं लक्षात ठेवा तुम्ही की कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, कर्माला नाही. कर्त्याला प्रत्यय लागले, कर्म प्रथमा विभक्तीत आहे. म्हणून हे वाक्य कशाचं आहे? कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, कर्मणी प्रयोग. पुढील वाक्य बघा. श्यामने चोराला पकडले. कर्ता कोण आहे? श्याम. आणि कर्म कोण आहे? चोर. तर याच्यामध्ये श्यामला पण प्रत्यय लागले आणि चोर याला पण प्रत्यय लागले. म्हणजे कर्माला पण आणि कर्त्याला पण. म्हणून हे कोणत्या प्रकारच्या प्रयोगाचं उदाहरण आहे? तर हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. चला, अशाच प्रकारचे आपण आणखी काही उदाहरणे बघूया. चौथं उदाहरण आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले. शिक्षकांनी प्रत्यय लागले आणि विद्यार्थ्यांना ना प्रत्यय लागलेला आहे. कर्त्याला आणि कर्माला दोघांना प्रत्यय लागलेला आहे. म्हणून हे सुद्धा
कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे? तर हे सुद्धा भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. पुढचं उदाहरण बघा. मीना झाड लावते. मीना झाड लावते. यामध्ये कर्ता कोण आहे? झाड लावणारी कोण आहे? मीना. मग मीना हिला प्रत्यय लागले का? नाही, ती प्रथमा विभक्तीत आहे आणि कर्म झाड आहे, म्हणून हे कोणत्या प्रकारच्या प्रयोगाचं उदाहरण आहे? कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. चला पुढं 6वं उदाहरण बघा. राहुलने बाण मारला. राहुलने बाण मारला. बाण मारणारा कोण आहे? राहुल. या वाक्यातला कर्ता कोण आहे? राहुल. मग राहुलला काय झालेलं आहे? प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे वाक्य आहे कर्मणी प्रयोगाचं. पुढचं उदाहरण बघा. आईने मुलाला मारले. बघा, आईने कर्ता आईने, कर्म मुलाला आणि मारले क्रिया. कर्त्याला आणि कर्माला दोन्हीला प्रत्यय लागले. मग दोन्हीला जर प्रत्यय लागला तर ते कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे? भावे प्रयोग. नंतर पुढचं उदाहरण बघा. राधा खेळते. खेळणारी कोण आहे? राधा. राधाला प्रत्यय लागला आहे का? नाही. तर राधा प्रथमा विभक्तीत आहे, म्हणजे हे कोणत्या प्रकारच्या प्रयोगाचं उदाहरण आहे? कर्तरी प्रयोग. कर्म दिलंय का नाही याच्याशी काही संबंध येत नाही. चला पुढील वाक्य बघूया आपण. 9वं उदाहरण आहे. सुयशने बैल बांधला. यामध्ये कर्ता आहे सुयश आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि बैल आहे कर्म. मग याच्यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागला आहे म्हणल्यावर हे कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? कर्माला नाही, कर्त्याला लागला आहे म्हणल्यावर हे अगदी बरोबर. कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? कर्मणी प्रयोग. कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय लागत नाही, कर्ता प्रथमी विभक्तीत असतो. आता शेवटचं उदाहरण बघा. मुलांनी बैलाला पकडले. कर्ता आहे मुलगा किंवा मुले, तर याला प्रत्यय लागलेला आहे मुलांनी, नी प्रत्यय लागला आहे आणि कर्म आहे बैल, बैलाला पण प्रत्यय लागलेला आहे ला. मग यामध्ये दोन्हीला प्रत्यय आहे, कर्माला आणि कर्त्याला, म्हणून हे कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? भावे प्रयोग. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण प्रयोग म्हणजे काय, त्यानंतर प्रयोग म्हणजे काय, प्रयोग कशाला म्हणतात, प्रयोग कसा ओळखायचा आणि प्रयोगाची काही उदाहरणे बघितली तर ती तुम्हाला नक्कीच समजली असतील. तर अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्याकरणाचे आणखी व्हिडिओ हवे असतील तर ते कमेंटमध्ये लिहा आणि आपण यानंतर त्याचे काही उपप्रकार कर्तरी प्रयोगाचे सुद्धा बघणार आहोत. तर मी इथंच थांबते. धन्यवाद.